बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची लाडकी योजना मुख्यमंत्री ठरवणार का, असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय। या प्रश्नाचं कारण ठरलंय बिहारच्या आघाडीनं जाहीर केलेलं घोषणापत्र। बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधन यांच्यात काटेकी टक्कर आहे, तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष हा तिसरा पर्याय म्हणून समोर येतोय। अशातच सरकार स्थापन होताच 20 दिवसात नोकरी ते महिलांना दर महिन्याला 2,500 रुपयांची मदत अशा आश्वासनांनी भरलेला जाहीरनामा आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। एनडीएचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध झाला नाहीये, पण त्यातही महाराष्ट्राची लाडकी योजना दिसू शकते असं जाणकारांचं मत आहे। या निमित्ताने नेमकं बिहारमध्ये घडतंय तरी काय, महाराष्ट्राची कोणती लाडकी योजना बिहारमध्ये गेम चेंजर ठरू शकते, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। बिहारमधील विरोधी महाआघाडीनं विधानसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। यात सरकारी नोकऱ्या आणि महिलांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन करण्यात आलंय। सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ 20 दिवसांच्या आतच कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची हमी देणारा कायदा करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। त्याचबरोबर महिलांना दर महिन्याला 2,500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। नेमक्या याच घोषणेवरून एकच चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून यश मिळालं। महायुती सरकारची त्सुनामी असल्याचं राजकीय विश्लेषकांनीही सांगितलं। यामागचं कारण अनेकांनी लाडकी बहीण योजना सांगितलं। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्याचा सरकारला प्रचंड फायदा झाल्याचं बोललं गेलं। नेमक्या याच योजनेची घोषणा करून तेजस्वी यादव यांनी वातावरण फिरवल्याचं बोललं गेलं। विशेष म्हणजे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, तर तेजस्वी यादव यांनी आपल्या जाहीरनाम्यात थेट 2,500 रुपये देण्याचं आश्वासन दिलंय। त्याचबरोबर 200 युनिट मोफत वीज, नवीन रोजगार निर्मिती, जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा तेजस्वी यादव यांनी केल्या आहेत। त्यांच्या जाहीरनाम्यानंतर एनडीएनं देखील महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा केलीच, तर नवल वाटून घेऊ नका। नेमकं याच कारणामुळे महाराष्ट्राची लाडकी योजना बिहारचा मुख्यमंत्री निवडणार का, असं विचारलं जात आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा।